महिलांचं एसटीतील हाफ तिकीट बंद। महिलांना आता एसटीत पूर्ण तिकीट लागणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? महिलांना आता एसटीतून प्रवास करायचा असेल तर त्यासाठी पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे, असा मेसेज व्हायरल होतोय। मार्च 2023 पासून राज्यातील महिलांसाठी सरकारनं हाफ तिकीट योजना सुरू केली, त्यामुळे राज्यातील लाखो महिलांनी लाभ घेतला। मात्र आता महिलांसाठी ही योजना बंद करण्यात आल्याचा दावा केला जातोय। या मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूया। एसटीनं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या प्रवास सवलतींमध्ये बदल केलेत। महिलांसाठी 50% सवलत बंद केली आहे। 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र नसल्यास प्रवासासाठी पूर्ण दर द्यावा लागेल। हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे महिला आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। अचानक हा लाभ का बंद करण्यात आलाय? खरंच सरकारनं असा कोणता निर्णय घेतलाय का? एसटीतून रोज लाखो महिला प्रवास करत असतात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी एसटी महामंडळात पोहोचल्या। तिथं अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि मेसेजमध्ये दावा केलाय त्यात तथ्य आहे का याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली। अशा प्रकारचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही आणि जी सध्याची महिलांसाठीचे प्रवास भाड्यात 50%ची सवलत आहे ती यापुढेही तशीच सुरू राहणार आहे। त्यामध्ये कोणता बदल झालेला नाही। या बातम्या कुणी प्रसिद्ध केल्या याबद्दल काही माहिती नाही। ही बातमी खोटी आहे, ही खरी नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। महिलांची एसटी तिकीट संपूर्ण घेण्याचा कोणताही निर्णय नाही। महामंडळानं कोणतंही अधिकृत पत्रक काढलेलं नाही। खोटा मेसेज व्हायरल करून महिलांची दिशाभूल केली जातीये। सोशल मीडियावर असे काहीही मेसेज व्हायरल केले जातात, त्यामुळे दिशाभूल होते आणि संभ्रम निर्माण होतो। मात्र आमच्या पडताळणीत महिलांची एसटीची हाफ तिकीट आता बंद केल्याचा दावा असत्य ठरलाय। वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।